Please like, share and subscribe my channel. Thank you. हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 12वी विषय वस्त्रशास्त्र, धडा 5वा, नायलॉन आणि पॉलिस्टर. तुम्ही सांगू शकता का, टूथब्रशचे केस कशाचे बनलेले असतात? आपण रोज ब्रश करतो, त्या टूथब्रशचे केस कशाचे बनलेले असतात? अजून दुसरं, पायमोजे कशाचे बनलेले असतात? तिसरं, मासे पकडायचे जाळे कसे बनवितात ते पाहिले आहे का? हे तुम्ही सांगू शकतात का? तर चला, आता आपण धड्याला सुरुवात करूया. प्रस्तावना. मानवनिर्मित तंतूचा शोध 20व्या शतकातच लागला होता. कधी लागला होता मानवनिर्मित तंतूचा शोध? 20व्या शतकात. परंतु फक्त 100 वर्षापेक्षाही कमी काळात ते आपल्या कपड्यांचा आणि घरगुती गोष्टींचा अंतर्गत भाग बनेल. आज आपण वेगवेगळ्या मानवनिर्मित तंतूचा वापर बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रात करतो. मानवनिर्मित तंतूची लोकप्रियता ही त्याच्या सहज उपलब्धतेमुळे, कमी किमतीमुळे, चांगल्या दिसण्यामुळे, सहज घेता येणाऱ्या काळजीमुळे आणि देखभालीमुळे आणि त्यावर कोणत्याही नैसर्गिक घटकांच्या न होणाऱ्या परिणामामुळे झालेली आहे. तर मानवनिर्मित तंतू लोकप्रिय का झाले आहेत? कारण की ते सहज उपलब्ध होतात, त्यांची किंमत कमी असते आणि ते चांगले दिसतात आणि त्यांची काळजी आपण सहजपणे घेऊ शकतो. देखभालीमुळे त्यावर कोणत्याही नैसर्गिक घटकांचा काही परिणाम होत नाही. म्हणून मानवनिर्मित तंतू हे लोकप्रिय झालेले आहेत. या प्रकरणात आपण 2 मानवनिर्मित तंतूविषयी शिकणार आहोत की जे लोकप्रिय आहेत, ते म्हणजे नायलॉन आणि पॉलिस्टर. कोणते ते? नायलॉन आणि पॉलिस्टर. आता आपण बघूया 5.1 नायलॉन. नायलॉन हा पहिला असा मानवनिर्मित तंतू आहे की जो तंतुमय नसलेल्या पदार्थापासून बनलेला आहे. नायलॉन हा तंतू आहे, पण तो कशापासून बनलेला आहे? तंतुमय नसलेल्या पदार्थापासून. या अर्थी तो पहिला खरा मानवनिर्मित तंतू होता. तर पहिला खरा मानवनिर्मित तंतू कोणता होता? नायलॉन. इतिहासात डोकावून पहा. सन 1928 मध्ये डुपॉन्ट कंपनीने शास्त्रज्ञांच्या एका छोट्या गटाला, की ज्याचे प्रमुख डॉक्टर वॉलेस एच कॅरोयरसला, संशोधनासाठी निधी दिला होता. त्यांनी अपघाताने लांब रेशमी तंतूचा शोध लावला. शेवटी 1938 मध्ये नायलॉनचे उत्पादन सुरू होऊन बाजारात दाखल झाले होते. नायलॉनचं उत्पादन कधी सुरू झालं? 1938 मध्ये. ह्या तंतूला नायलॉन असे नाव देण्याचे कारण म्हणजे
डू पॉन्ट कंपनीने त्यांच्या न्यूयॉर्क आणि लंडन या 2 शाखांमधून बाजारात आणले होते. नायलॉन नाव का दिलं या तंतूला? कारण की डुपॉन्ट कंपनीने त्यांच्या न्यूयॉर्क आणि लंडन या 2 शाखांमधून बाजारात आणले होते. नायलॉनचे मुख्यतः 2 प्रकार आहेत, ते म्हणजे नायलॉन 6 आणि नायलॉन 66. या संख्येचा अर्थ किंवा संदर्भ असा की तंतू बनविताना रसायनांमध्ये कार्बनचे किती अणू आहेत. नायलॉन 6 हा कॅप्रोलॅक्टम पासून बनविला जातो. नायलॉन 6 कशापासून बनविला जातो? नायलॉन 6 कॅप्रोलॅक्टम पासून बनविला जातो. नायलॉन 66 हा मोठ्या प्रमाणात लोकप्रिय प्रकार आहे आणि तो पुढील 2 रसायनांपासून बनवला आहे. एक हेक्सामिथिलीन डायअमीन आणि 2 ॲडिपिक आम्ल. नायलॉन 66 हा कशापासून बनवला आहे? कोणते 2 रसायन ते? एक हेक्सामिथिलीन डायअमीन आणि दुसरं आहे ॲडिपिक आम्ल. आता तुम्हाला माहित आहे का, जरी मानवनिर्मित तंतू त्यांच्या चांगल्या गुणधर्मामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरले जात असले तरी त्या तंतूमध्ये एक सर्वात मोठी असलेली कमतरता म्हणजे ते पर्यावरणपूरक नाही आणि म्हणून ते पर्यावरण प्रदूषणासाठी कारणीभूत किंवा जबाबदार आहे. आणि याच कारणामुळे वैज्ञानिक आणि सरकार त्याचा वापर कमी करण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्याला पर्याय म्हणून इतर नैसर्गिक तंतूविषयीचे मार्ग शोधत आहे की जे वर्ग 11वी मध्ये आपण शिकलो आहोत. तर उत्पादन प्रक्रिया, आता आपण याची उत्पादन प्रक्रिया बघूया. वरील दोन्ही रसायने आवश्यक प्रमाणात घेऊन आणि ऑटोक्लेव्ह मध्ये त्यांचे मिश्रण तयार करून पॉलिमरायझेशन करतात. या क्रियेत अति उच्च तापमानावर आणि दाबावर वितळवले जाते. काय केलं जातं की दोन्ही रसायन आवश्यक प्रमाणात, त्यांचं प्रमाण कसं, जेवढं आवश्यक आहे तेवढं आवश्यक प्रमाणात घेऊन आणि ऑटोक्लेव्ह मध्ये त्याचे मिश्रण तयार करून पॉलिमरायझेशन करतात. आणि या क्रियेत काय केलं जातं, तापमान अति उच्च तापमानावर आणि दाबावर ते वितळवले जातात आणि वितळवलेले द्रव गोठवून त्याचे रिबन बनवतात. जे द्रव वितळवलेलं असतं त्याला गोठवतात आणि त्याची रिबन बनवतात आणि जे कापून त्याचे छोटे छोटे तुकडे करतात आणि नंतर हे तुकडे वितळून त्यापासून तंतू तयार केला जातो. आता आपण बघूया नायलॉनचे गुणधर्म. आता नायलॉनचे गुणधर्म आहे सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म, भौतिक गुणधर्म, जैविक गुणधर्म आणि औष्णिक गुणधर्म. आता पहिले आपण बघूया सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म. पाच पॉइंट एक नायलॉनचे गुणधर्म. सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म. तर मऊ चमकदार तंतू. हे तंतू कसे असतात? अतिशय मऊ आणि चमकदार असतात. व्यास कसा असतो त्यांचा? व्यास समांतर, पारदर्शी, उदाहरणार्थ काचेसारखे. पारदर्शी म्हणजे त्याच्यातून आपल्याला आरपार सगळं काही दिसू शकेल असं पारदर्शी काचेसारखं. चमक मंद केली असेल तर सूक्ष्म ठिपके दिसतात. जर चमक त्याची मंद केली तर कसे ठिपके दिसतात? सूक्ष्म, छोटे छोटे बारीक सूक्ष्म ठिपके दिसतात. सूक्ष्मदर्शकीय रचना प्रात्यक्षिक क्रमांक 6 मध्ये दिलेली आहे. आता आपण बघूया भौतिक गुणधर्म. भौतिक गुणधर्म. त्याच्यात आहे पहिलं लांबी. तर मानवनिर्मित तंतू असल्यामुळे नायलॉनची लांबी नियंत्रणात ठेवू शकतो.
मानवानेच हा तंतू निर्माण केला आहे, त्याच्यामुळे आपण त्याची लांबी नियंत्रणात ठेवू शकतो. फिलामेंट तंतू उत्पादित केल्यावर त्यापासून आखूड लांबीचे तंतू स्टेपल तंतू कापता येतात. फिलामेंट तंतू जर उत्पादित केले तर त्यापासून काय करता येतं? आखूड लांबीचे तंतू स्टेपल तंतू कापता येतात. आता आपण चमक हा भौतिक गुणधर्म बघूया. चमक, नायलॉन तंतूची चमक चांगली असते. चमक कशी असते? चांगली, उत्तम प्रकारची असते. चमक कमी करण्यासाठी टायटॅनियम डायऑक्साईडचा वापर करतात. चमक जर आपल्याला कमी करायची असेल, जर खूप चमक दिसत असेल तर चमक कमी करण्यासाठी टायटॅनियम डायऑक्साईडचा वापर करतात. कसला वापर करतात? टायटॅनियम डायऑक्साईडचा वापर करतात. तिसरा गुणधर्म मजबूती. नायलॉन खूप मजबूत तंतू आहे. ओलसर परिस्थितीतही त्याची मजबूती कमी होत नाही. नायलॉन कसा आहे? खूप मजबूत आहे, मजबूत तंतू आहे. ओलसर परिस्थितीतही त्याची मजबूती कमी होत नाही. आता बघूया तन्यता. तन्यता म्हणजे किती आपण त्याला ताणू शकतो. नायलॉनची तन्यता सर्व वस्त्र निर्माण तंतूमध्ये उत्तम आहे. सगळ्या वस्त्र निर्माण तंतूमध्ये नायलॉनची तन्यता कशी आहे? उत्तम आहे, चांगली आहे. या गुणधर्मामुळे नायलॉनचा होजिअरी उद्योगामध्ये फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. तन्यता हा गुणधर्म असल्यामुळे नायलॉनचा होजिअरी उद्योगामध्ये फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. कारण होजिअरी कपडे जे असतात ते असे ताणले जातात आणि ते वापरण्यासाठी पण चांगले असतात. आता पुढचा गुणधर्म कोणता? चुणी विरोधकता. नायलॉन मध्ये उत्तम लवचिकता आहे. या तंतूला चुण्या किंवा सुरकुत्या पडत नाही आणि त्याला इस्त्री करण्याची आवश्यकता नसते. आता बाकी काही कपडे कॉटनचे वगैरे त्यांना सारखी आपल्याला इस्त्री करावी लागते. पण नायलॉन मध्ये उत्तम लवचिकता असल्यामुळे काय होतं? नायलॉनच्या कपड्यांना चुण्या किंवा सुरकुत्या पडत नाही, त्यामुळे इस्त्री करण्याची आवश्यकता नसते. आता आर्द्र शोषकता. नायलॉनची आर्द्र शोषकता कमी आहे. हा तंतू ओला होत नाही. पाणी पृष्ठभागावरच राहते आणि वाहून जाते. नायलॉनची आर्द्र शोषकता कशी आहे? कमी आहे. हा तंतू काय? ओला होत नाही. पाणी हे पृष्ठभागावर असते आणि काय होतं? वाहून जातं. कारण त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो. कसा असतो? पृष्ठभाग गुळगुळीत असतो, तो लवकरच सुकतो. त्यात आर्द्र शोषकता कमी आहे. या एकाच गुणधर्मामुळे तो घाम शोषून घेत नाही आणि म्हणून तो उन्हाळ्यात घालण्यासाठी योग्य नाही. नायलॉनचे कपडे काय उन्हाळ्यात घालण्यासाठी योग्य नाही, कारण ते घाम शोषून घेत नाही, कारण त्याच्यात आर्द्र शोषकता ही कमी आहे. आता घनता. पुढचा गुणधर्म आहे घनता. नायलॉनची घनता खूपच कमी असते, त्यामुळे नायलॉन वस्त्र वजनाने हलकी असतात. नायलॉनची घनता कशी असते? खूप कमी असते, म्हणून नायलॉनचे कपडे वजनाने कसे असतात? हलके असतात. आता आपल्याला बघायचं आहे जैविक गुणधर्म क. नायलॉनचे जैविक गुणधर्म कोणते कोणते? आता पहिला आहे बुरशीचा परिणाम. नायलॉनवर बुरशीचा परिणाम होत नाही. नायलॉनवर बुरशीचा परिणाम होतो का? नाही होत. कीटकांचा परिणाम. नायलॉनच्या प्रतिकार शक्तीमुळे. कशामुळे? नायलॉनच्या प्रतिकार शक्तीमुळे त्याच्यावर बऱ्याच कीटकांचा आणि सूक्ष्म जीवाणूंचा परिणाम होत नाही. नायलॉन मध्ये एवढी प्रतिकार शक्ती असते की त्याच्यावर कोणत्याही कीटकांचा, बऱ्याच कीटकांचा आणि सूक्ष्म जीवाणूंचा परिणाम होत नाही. आता आपण बघूया औष्णिक गुणधर्म. कोणते गुणधर्म? औष्णिक गुणधर्म. पहिला आहे उष्णतेचा परिणाम. नायलॉन हा ताप संवेदनशील तंतू आहे. कसा आहे नायलॉन? ताप संवेदनशील तंतू आहे.
तो आपला आकार बदलवितो आणि त्याला उष्णता दिली असता वितळतो. नायलॉनला जर उष्णता दिली तर काय होतं? तो वितळतो. याच कारणामुळे त्यावर गरम इस्त्रीने इस्त्री करता येत नाही. जेव्हा तो जळतो तेव्हा न चुरगळता येणारी गोळी तयार होते आणि एखाद्या रसायनाप्रमाणे प्लास्टिकचा वास येतो. जर नायलॉनच्या कपड्यावर इस्त्री ठेवली तर काय होतं? तो जळतो आणि न चुरगळता त्याची गोळी तयार होते आणि प्लास्टिक सारखा वास येतो. आता आपण बघूया उष्णता वाहकता. या तंतूची उष्णता वाहकता कमी आहे. काय आहे? नायलॉनची उष्णता वाहकता कमी आहे. आता हे तुम्हाला माहीत असावं, माहीत असायला पाहिजे तुम्हाला. पिलिंग हा फक्त मानव निर्मित तंतूचा खास गुणधर्म दिसून येतो. धाग्यातील लांब तंतू तोडले तर त्यात घर्षण होते, परंतु धाग्यातून बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे पृष्ठभागावर सूक्ष्म गोळे पील तयार होतात आणि त्याच्या मजबूतीवर कोणताही परिणाम होत नाही, परंतु तंतूची सौंदर्यता नष्ट होते. हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आता नायलॉनचे उपयोग काय? आता आपण नायलॉनचे उपयोग बघूया. पहिला आहे पेहरावासाठी उपयोग. वस्त्र प्रावरणासाठी, शर्टिंग, साडी इत्यादीसाठी नायलॉन मोठ्या प्रमाणावर होजिअरी उद्योगात खेळाडूंचे वस्त्र, मोजे, स्टॉकिंग्स आणि अंतर्वस्त्रासाठी उपयोगात आणले जाते. नायलॉनचा उपयोग काय काय होतो? वस्त्र प्रावरणासाठी शर्टिंग, साडी इत्यादीसाठी नायलॉनचा उपयोग होतो आणि मोठ्या प्रमाणावर होजिरी उद्योगात खेळाडूंचे वस्त्र, मोजे, स्टॉकिंग्स आणि अंतर्वस्त्रासाठी याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. तर हे बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला चित्र क्रमांक 5.1 मध्ये नायलॉन साडी दिसते. कोणती साडी दिसते? नायलॉन साडी. नंतर चित्र क्रमांक 5.2 मध्ये खेळाडूंची वस्त्रे, हे पण नायलॉन पासून तयार केली जातात. चित्र क्रमांक 5.3 मोजे पण कशापासून तयार केले जातात? नायलॉनच्या तंतूपासून. तसेच गृहोपयोगी उपयोग, पडदे, गालिचे, गाद्या, उशा, सोफ्याची कापडे ही सर्व नायलॉन पासून तयार केली जातात. चित्र क्रमांक 5.4 मध्ये नायलॉनचे पडदे दाखवले. बघा किती सुंदर पडदे आहेत. तसेच संमिश्र उपयोग, ब्रशेस, मासेमारीची जाळी, दोरखंड, छत्र्या. हे बघा चित्र क्रमांक 5.5 मध्ये मासेमारीची जाळी दाखवली, ती पण नायलॉन पासून तयार केली जाते. तसेच दोरखंड, दोर असतात, मोठे मोठे दोर असतात, ते पण नायलॉन पासूनच तयार केले जातात. आता आपण बघणार आहोत 5.2 मध्ये पॉलिस्टर. काय बघणार आहोत आपण आता? पॉलिस्टर. आता आपल्याला पॉलिस्टरची माहिती बघायची आहे. व्यवस्थित तुम्ही ऐका आणि हा व्हिडिओ तुम्ही विद्यार्थ्यांनो पूर्ण बघा, स्टार्टिंग टू एंड बघा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपवरून फॉरवर्ड करा. त्यांना पण हा लेसन बघायला मिळेल. आणि माझ्या या चॅनलवर ज्युनियर ते 12वी सर्व विषयांचे लेसन्स मी अपलोड करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि व्हिडिओ बघितला की लाईक करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा, कारण की मी जे जे व्हिडिओ बनवणार ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचणार. आता आपण बघूया 5.2 पॉलिस्टर.
हा नॉयलॉन नंतर मानवनिर्मित दुसरा तंतू आहे. काय आहे हा? नॉयलॉनच्या नंतर मानवनिर्मित दुसरा तंतू आहे. पहिला कोणता मानवनिर्मित तंतू बघितला आपण? नॉयलॉन. आता आपण कोणता तंतू बघणार आहोत? पॉलिस्टर. अलीकडे हा नॉयलॉन पेक्षा अधिक प्रसिद्ध किंवा लोकप्रिय आहे, कारण तो फारच अष्टपैलू आहे. अनेक प्रकारे उपयोगात येऊ शकतो आणि त्याचे मिश्रण सर्व मानवनिर्मित तसेच नैसर्गिक तंतूसोबत करता येऊ शकते. यापासून विविध संमिश्र व तंतूची वस्त्रे तयार करता येतात. पॉलिस्टर हा काय आहे? अधिक लोकप्रिय आहे, कारण तो फारच अष्टपैलू आहे, कारण तो अनेक प्रकारे उपयोगात आणता येऊ शकतो आणि त्याचे मिश्रण सर्व मानवनिर्मित तसेच नैसर्गिक तंतूसोबत करता येऊ शकते. म्हणून तो काय आहे? अष्टपैलू आहे आणि यापासून विविध संमिश्र तंतूची वस्त्रे तयार करता येतात. म्हणजे सगळं असं मिश्रण करून वेगवेगळ्या तंतूंची वस्त्रे तयार करता येतात. म्हणून हा पॉलिस्टर हा तंतू अतिशय लोकप्रिय आहे. पॉलिस्टर तंतू तयार करण्यासाठी इथिलीन ग्लायकॉल आणि टेरिफ्थॉलिक आम्ल या 2 रसायनांचा उपयोग करतात. कोणते कोणते 2 रसायनं पॉलिस्टर तंतू तयार करण्यासाठी वापरतात? तर पॉलिस्टर तंतू तयार करण्यासाठी इथिलीन ग्लायकॉल आणि टेरिफ्थॉलिक आम्ल. कोणते कोणते? इथिलीन ग्लायकॉल आणि टेरिफ्थॉलिक आम्ल या 2 रसायनांचा उपयोग करतात. इथिलीन ग्लायकॉल आणि टेरिफ्थॉलिक आम्ल. लक्षात ठेवा, रिकाम्या जागासाठी येऊ शकतो परीक्षेत, इम्पॉर्टंट आहे. जेव्हा अल्कोहोल आणि आम्लांचा संयोग होतो तेव्हा इस्टरची साखळी लिंक तयार होते. काय होतं? जेव्हा अल्कोहोल आणि आम्लांचा संयोग होतो तेव्हा इस्टरची साखळी लिंक तयार होते. या तंतूच्या बहुवारीकरण पॉलिमरायझेशन दरम्यान अल्कोहोलचे बरेच अणू आम्लाच्या अणूशी जोडले जातात. काय होतं? जेव्हा अल्कोहोल आणि आम्लाचा संयोग होतो तेव्हा इस्टरची साखळी तयार होते. काय होते? इस्टरची साखळी तयार होते आणि या तंतूच्या बहुवारीकरण दरम्यान अल्कोहोलचे बरेच अणू आम्लाच्या अणूशी जोडले जातात. म्हणून इस्टरची साखळी तयार होते. इस्टरच्या बहुवारीकरणामुळे या तंतूला पॉलिस्टर असे नाव देण्यात आले आहे. का या तंतूला पॉलिस्टर नाव देण्यात आलं आहे? इस्टरच्या बहुवारीकरणामुळे या तंतूला पॉलिएस्टर असे नाव देण्यात आले आहे. या तंतूची इतर 2 नावे सुद्धा आहेत. इंग्लंडमध्ये त्याला टेरेलिन आणि अमेरिकेत डेक्रॉन असेही म्हणतात. पॉलिस्टरचे अजून 2 नावं कोणती आहेत? इंग्लंडमध्ये त्याला काय म्हणतात? टेरेलिन. इंग्लंडमध्ये काय म्हणतात? टेरेलिन आणि अमेरिकेत डेक्रॉन असे म्हणतात. काय म्हणतात अमेरिकेमध्ये? डेक्रॉन. आता इतिहासात डोकावून पहा. आता इतिहासात काय दिलंय बघूया आपण. पॉलिएस्टर तंतूचा प्रथम अभ्यास डॉक्टर W.H. कॅरोथर यांनी सुरू केला. पॉलिस्टर तंतूचा प्रथम अभ्यास कोणी सुरू केला? डॉक्टर W.H. कॅरोथर यांनी सुरू केला. हे बघा, अशा प्रकारचे काही प्रश्न असतात ना, ते जनरल नॉलेजच्या परीक्षेत पण येऊ शकतात. म्हणून तुम्ही असे प्रश्न नेहमी लक्षात ठेवा. आता तुम्हाला एखाद्या परीक्षेत आला की पॉलिस्टर तंतूचा प्रथम अभ्यास कोणी सुरू केला? तर पॉलिस्टर तंतूचा प्रथम अभ्यास डॉक्टर W.H. कॅरोथर यांनी सुरू केला. W.H. कॅरोथर. त्यानंतर ब्रिटिश शास्त्रज्ञ जॉन बिनफिल्ड आणि जेम्स डिक्सन यांनी 1941 मध्ये पॉलिस्टरचा तंतू विकसित केला. अभ्यास सुरू कोणी केला? W.H. कॅरोथरने. पण त्याचा शोध कोणी लावला? पॉलिस्टर तंतूचा शोध कोणी लावला? ब्रिटिश शास्त्रज्ञ जॉन बिनफिल्ड आणि जेम्स डिक्सन यांनी 1941 मध्ये पॉलिस्टर तंतूचा शोध लावला, पॉलिस्टर तंतू विकसित केला.
त्याला इंग्लंडमध्ये टेरेलिन म्हणतात, की जो तयार करताना 2 रसायनांचा उपयोग करतात, ते म्हणजे टेरिफ्थॉलिक आम्ल आणि इथिलीन ग्लायकॉल. इंग्लंडमध्ये त्याला काय म्हणतात? टेरेलिन. पॉलिस्टरला काय म्हणतात? टेरेलिन. आणि का? कारण की तो 2 रसायनांपासून तयार होतो. कोणते कोणते? टेरिफ्थॉलिक आम्ल आणि इथिलीन ग्लायकॉल. टेरिफ्थॉलिन आम्ल आणि इथिलीन ग्लायकॉल. तर 1945 मध्ये ड्यूपॉन्ट कंपनीने पॉलिएस्टर तंतू अमेरिकेत निर्माण करण्याचे सर्व अधिकार घेतले. कोणी घेतलं? ड्यूपॉन्ट कंपनीने पॉलिएस्टर तंतू अमेरिकेत निर्माण करण्याचे सर्व अधिकार घेतला. कधी? 1945 मध्ये. त्यांनी त्याला डेक्रॉन असे नाव दिले, की जे त्यांच्या पहिल्या नॉयलॉन तंतूशी मिळते जुळते होते. त्या कंपनीने पॉलिएस्टरला कोणतं नाव दिलं? डेक्रॉन. का? कारण की ते त्यांच्या पहिल्या नॉयलॉन तंतूशी काय होते? मिळते जुळते. आता उत्पादन प्रक्रिया बघूया आपण. ही प्रक्रिया नॉयलॉन सारखीच आहे. याचं उत्पादन कसं केलं जातं? तर नॉयलॉन सारखंच पॉलिस्टरचंही उत्पादन केलं जातं. इथिलॉन ग्लायकॉल आणि टेरिफ्थॉलिक आम्ल योग्य त्या प्रमाणात घेऊन आणि त्याचे मिश्रण वाफेवर तापणाऱ्या यंत्रात करतात. पॉलिमरायझेशनची क्रिया उच्च तापमानावर आणि उच्च दाबावर केली जाते आणि पॉलिमरचे द्रावणापासून रिबन तयार करून त्याचे छोटे छोटे तुकडे करतात आणि त्यांना पुन्हा वितळवून पॉलिस्टरचे तंतू तयार करतात. सेम नॉयलॉनची जशी उत्पादन प्रक्रिया आहे तशीच पॉलिस्टरची पण उत्पादन प्रक्रिया आहे. आता पॉलिस्टरचे गुणधर्म बघूया. आता आपण पहिले नॉयलॉनचे गुणधर्म बघितले. आता आपल्याला कोणते गुणधर्म बघायचे? पॉलिस्टरचे गुणधर्म. सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म. पहिला आहे गुळगुळीत काचदांड्यासारखा दिसतो. पॉलिस्टर कसं असतं? गुळगुळीत आणि काचदांड्यासारखा दिसतो. दुसरा आहे समांतर व्यास दिसतात. व्यास कसा असतात? समांतर. तिसरा गुणधर्म आहे चमक मंद केली असेल तर त्यावर सूक्ष्म ठिपके दिसतात. चमक मंद केली असेल तर काय दिसतं? त्यावर सूक्ष्म ठिपके दिसतात. इथिलीन ग्लायकॉल अधिक टेरिफ्थॉलिक आम्ल. पॉलिमरायझेशन उच्च तापमान आणि उच्च दाब. पॉलिस्टर पॉलिमर रिबन स्वरूपात. मग तुकडे करणे. पॉलिस्टर पॉलिमर छोट्या तुकड्याच्या स्वरूपात वितळवून कताई. आणि पॉलिस्टर फिलामेंट. तक्ता 5.1 मध्ये पॉलिस्टरची उत्पादन प्रक्रिया ही दिलेली आहे. परीक्षेत विचारलं जाऊ शकतं पॉलिस्टरची उत्पादन प्रक्रिया. तुम्ही हा तक्ता व्यवस्थितपणे पाठ करून ठेवा. आता आपण बघूया भौतिक गुणधर्म. लांबी. मानव निर्मित तंतू असल्यामुळे तो कोणत्याही लांबीत तयार करता येतो. पॉलिस्टर पण काय आहे? मानव निर्मित तंतू आहे. त्याच्यामुळे आपण कोणत्याही लांबीत तो तयार करू शकतो. फिलामेंट तंतू तयार केल्यावर त्याचे कमी लांबीचे तुकडे करून आखूड तंतू मिळतात. तर सांगा पाहू. पॉलिस्टरचे कपडे धुवून सुकविल्यानंतर तसेच घालू शकतो का? सांगा बरं. तुम्ही विचार करा आणि मला सांगा या प्रश्नांची उत्तरं. पॉलिस्टरचे कपडे उन्हाळ्यात घालणे सोयीचे नसते का? पॉलिस्टर कापड इझी वेअर कापड आहे का? सूचना उत्तर गुणधर्मामध्ये आहेत. उत्तरं कुठे आहेत? ही जी गुणधर्म आहेत आपण बघतोय त्याच्यामध्ये सगळ्यांची उत्तरं आहेत. आता चमक. पुढचा गुणधर्म कोणता आहे? चमक. हे तंतू मूलतः चमकदार असतात. कसे असतात? चमकदार. टायटॅनियम डायऑक्साईड वापरून त्याची चमक कमी करता येते. चमक जर कमी करायची असेल तर काय करता येते? टायटॅनियम डायऑक्साईड हे वापरून चमक कमी करता येते. तर मजबूती. या तंतूची मजबूती चांगली आहे. मजबूती कशी आहे? चांगली आहे. ओले असताना मजबूतीवर काही परिणाम होत नाही. घर्षण प्रतिकार शक्ती चांगली आहे आणि म्हणून तो मजबूत आणि टिकाऊ सुद्धा आहे. कसा आहे? पॉलिस्टर मजबूत आणि टिकाऊ सुद्धा आहे.
पुढचा गुणधर्म आहे चौथा, तन्यता. या तंतूची तन्यता चांगली आहे. पॉलिस्टरची तन्यता कशी आहे? चांगली आहे. तर पुढचा आहे पाचवा गुणधर्म, लवचिकता. या तंतूची लवचिकता आणि चुणे विरोधकता अत्युत्कृष्ट आहे, म्हणजे अतिउत्कृष्ट आहे. ओले किंवा वाळले असताना सुद्धा चुरगळत नाही, म्हणून त्याला वॉश अँड वेअर असे म्हटले जातात. पॉलिस्टरचे कपडे कसे असतात? धुतल्यानंतर ओले किंवा वाळले असताना सुद्धा चुरगळत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? वॉश अँड वेअर. वॉश करा आणि घाला. आता पुढचा गुणधर्म आहे आर्द्र शोषकता. कोणता आहे? आर्द्र शोषकता. या तंतूची आर्द्र शोषकता अत्यल्प आहे, म्हणून त्याचा वापर रेनकोट सारख्या पाणी शोषून न घेणाऱ्या कापडासाठी करणे योग्य असेल. कमी आर्द्र शोषकतेमुळे या तंतूंना रंगविणे सोपे नसते. ते लवकर सुकतात, परंतु हे तंतू उन्हाळ्यात वापरणे योग्य नाही, कारण शरीरातील आर्द्रता ते शोषून घेत नाही. आपण उन्हाळ्यामध्ये पॉलिस्टरचे कपडे वापरू शकत नाही, कारण की ते शरीरातील आर्द्रता ते शोषून घेत नाही. आता पुढचा गुणधर्म आहे घनता. पॉलिस्टरची घनता 1.38 ग्रॅम घन सेंटीमीटर आहे. किती आहे पॉलिस्टरची घनता? 1.38 ग्रॅम घन सेंटीमीटर आहे. आणि या तंतूपासून बनविलेले कपडे वजनाला हलके असतात. कसे असतात? या तंतूपासून बनवलेले कपडे वजनाला हलके असतात. तुम्हाला माहित आहे का, पॉलिस्टरची सूक्ष्म गोळी पिलिंग या गुणधर्माचा उल्लेख अगोदरच्या नायलॉनच्या गुणधर्मात सुद्धा आलेला आहे. पॉलिस्टरचा एक विशेष गुण म्हणजे केशाकर्षण, बिकिंग, की ज्याचा अर्थ असा की अशा तंतूही जो ओलावा एका टोकात दुसऱ्या टोकापर्यंत न शोषता जाऊ देतो. या गुणामुळेच पॉलिस्टर हा नायलॉनपेक्षा उन्हाळ्यात घालण्यासाठी सोयीचा आहे. पॉलिस्टर हा थोडा नायलॉनपेक्षा उन्हाळ्यात घालण्यासाठी सोयीचा आहे. आता आपण बघूया जैविक गुणधर्म. कोणते गुणधर्म बघायचे आता आपल्याला? जैविक गुणधर्म. पहिला आहे बुरशीचा परिणाम. या तंतूंना बुरशीपासून कोणतीही हानी पोहोचत नाही. पॉलिस्टरवर बुरशीचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. कीटकांचा परिणाम. या तंतूवर पतंगाचा किंवा दुसऱ्या कोणत्याही कीटकाचा परिणाम होत नाही. या तंतूवर पतंगाचा किंवा दुसऱ्या कोणत्याही कीटकांचा परिणाम होत नाही. आता पुढचा गुणधर्म आहे औष्णिक गुणधर्म. उष्णतेचा परिणाम. गरम पाणी आणि गरम इस्त्रीचा वापर करू नये. पॉलिस्टरसाठी गरम पाणी आणि गरम इस्त्रीचा वापर करू नये. हा ताप संवेदनशील तंतू आहे. नायलॉन प्रमाणेच तो मऊ असून उष्णतेमुळे वितळतो आणि रसायन किंवा प्लास्टिक सारखा वास येतो. तो जळल्यावर तंतूची कठीण गोळी तयार होते. पॉलिस्टर पण कसा आहे? नायलॉन प्रमाणेच मऊ आहे. उष्णतेमुळे तो काय होतो? वितळतो आणि रसायन किंवा प्लास्टिक सारखा त्याचा वास येतो आणि जळाल्यावर काय होतं? तंतूची कठीण एक गोळी तयार होते. तर पुढचा गुणधर्म आहे उष्णता वाहकता. या तंतूची उष्णता वाहकता चांगली नाही. आता पॉलिस्टरचे उपयोग काय आहेत बघूया आपण. काय आहे आता उपयोग? आता गुणधर्म बघितले. उपयोग पहिला आहे पेहरावासाठी उपयोग. शर्ट, स्लॅक्स, पॅन्ट आणि साडी. आपण पॉलिस्टरचे शर्ट, स्लॅक्स, पॅन्ट आणि साड्या वापरतो. आता 5.7 मध्ये पॉलिस्टरचे शर्ट्स दिले आहेत. आता गृह सजावटीसाठी उपयोग. पडदे, ड्रेपरी, गालिचा, गाद्या, उशी, रजई इत्यादीसाठी पण पॉलिस्टरचा उपयोग होतो.
चित्र क्रमांक 5.8 मध्ये पॉलिस्टरची साडी दाखवलेली आहे. चित्र क्रमांक 5.9 मध्ये पॉलिस्टर पडदे. हे बघा किती सुंदर पॉलिस्टरचे पडदे आहेत. चित्र क्रमांक 5.10 मध्ये पॉलिस्टर रजई. बघा रजई दाखवलेली आहे. खूपच सुंदर रजई आहे पॉलिस्टरची. तर औद्योगिक उपयोग कोणते? तंबू, दोरखंड, मासेमारीची जाळी, रंगकामाचे ब्रश, बॅडमिंटन रॅकेटच्या तारा, पॅराशूट्स नावाची सिडे, डायपर इत्यादी. चित्र क्रमांक 5.11 मध्ये तंबू दाखवला आहे बघा. चित्र क्रमांक 5.12 मध्ये डिस्पोजेबल डायपर, छोट्या मुलांचे डायपर दाखवलेले आहे. किती सुंदर आहेत बघा. चित्र क्रमांक 5.13 मध्ये पॅराशूट्स दाखवला आहे. हे पण पॉलिस्टर पासून तयार केलं जातं. चित्र क्रमांक 5.14 मध्ये बॅडमिंटनची जाळी. हे पण पॉलिस्टर पासून तयार केलं जातं. आता आपण बघूया वैद्यकीय उपयोग. कृत्रिम रक्तवाहिन्या, हृदयाच्या झडपा, शल्यक्रिया, रोपणातील धागा. हे बघा चित्र क्रमांक 5.15 मध्ये कृत्रिम रक्तवाहिन्या दाखवल्या आहेत. चित्र क्रमांक 5.16 मध्ये शल्यरोपणातील धागे. शल्यरोपणातील धागे. तर इंटरनेट माझा मित्र. कापड उद्योगात वापरल्या जाणाऱ्या दुसऱ्या मानवनिर्मित तंतूचा शोध घ्या. आता तक्ता क्रमांक 5.2 नॉयलॉन आणि पॉलिस्टर मधील समानता. नॉयलॉन आणि पॉलिस्टर मध्ये कोणती समानता असते ते आपल्याला बघायचं आहे. काय बघायचं आहे? नॉयलॉन आणि पॉलिस्टर मध्ये कोणती समानता आहे. आता सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म. तर गुणधर्म कोणता आहे? सूक्ष्मदर्शकीय. नॉयलॉन आणि पॉलिस्टर. तर नायलॉन गुळगुळीत नियमित काचदांड्यासारखा चमक मंद केली असेल तर ठिपकेदार दिसतो. पॉलिस्टर गुळगुळीत नियमित काचदांड्यासारखा चमक मंद केली असेल तर ठिपकेदार दिसतो. तर लांबी. फिल्मेंट तंतूचे तुकडे केले असता आखूड लांबीचे तंतू मिळतात. पॉलिस्टर फिल्मेंट तंतूचे आखूड लांबीचे तंतू मिळतात. चमक. चमकदार परंतु चमक कमी करता येते. पॉलिस्टर चमकदार परंतु चमक कमी करता येते. तर चमक बघितला. मजबूती. नॉयलॉनची मजबूती कशी आहे? चांगली. पॉलिस्टरची कशी आहे? चांगली. तन्यता. नॉयलॉनची उत्कृष्ट आहे, पॉलिस्टरची खूप चांगली आहे. लवचिकता. नॉयलॉन खूप चांगला आहे, पॉलिस्टर उत्कृष्ट आहे. आर्द्रतेचा अंश. नॉयलॉन खूप कमी, पॉलिस्टर खूप कमी. घनता. कमी वजनाने हलका, पॉलिस्टर कमी वजनाने हलका. बुरशीचा परिणाम. नॉयलॉनवर कोणताही बुरशीचा परिणाम होत नाही, पॉलिस्टरवर सुद्धा बुरशीचा परिणाम होत नाही. उष्णतेचा परिणाम. नॉयलॉन ताप संवेदनशील तंतू जास्त उष्णतेने चटकन परिणाम होतो आणि जळलेल्या तंतूचा वास रसायनासारखा येतो, वितळतो आणि कठीण गोळी तयार होते. आता पॉलिस्टर ताप संवेदनशील तंतू जास्त उष्णतेने चटकन परिणाम होतो आणि जळलेल्या तंतूचा वास रसायनासारखा येतो, वितळतो आणि कठीण गोळी तयार होते. उष्णता वाहकता खूप कमी. पिलिंग तंतूचे सूक्ष्म गोळे तयार होणे. पृष्ठभागावर तंतूचे लहान गोळे घर्षणामुळे तयार होतात, त्यामुळे त्याचे सौंदर्य नष्ट होते. पॉलिस्टर पृष्ठभागावर तंतूचे लहान गोळे घर्षणामुळे तयार होतात, त्यामुळे त्याचे सौंदर्य नष्ट होते. नायलॉन आणि पॉलिस्टरची निर्मिती क्रिया सारखीच आहे.
आता तुम्हाला बघायचं आहे नायलॉन आणि पॉलिस्टरमधील नायलॉन पॉलिस्टर. तर कच्चा माल नायलॉन हेक्सामिथाइल डायअमीन अधिक ॲडिपिक आम्ल, पॉलिस्टर इथिलीन ग्लायकॉल अधिक टेरेप्थॉलिक आम्ल. तन्यता नायलॉनची उत्तम आहे, पॉलिस्टर तन्यता चांगली परंतु नायलॉनपेक्षा कमी. लवचिकता नायलॉन चांगली परंतु पॉलिस्टरपेक्षा कमी. पॉलिस्टर तन्यता चांगली परंतु नायलॉनपेक्षा कमी. आता लवचिकता नायलॉन चांगली परंतु पॉलिस्टरपेक्षा कमी आणि लवचिकता पॉलिस्टरची एकदम उत्तम आणि म्हणून त्याला वॉश अँड विअर कापड म्हणतात. आता नायलॉन उपयोग विशेषतः मोजे, स्टॉकिंग आणि होजिअरी गालीचे नायलो वूल बनवण्यासाठी वापरतात. पॉलिस्टरचा खास उपयोग वैद्यकीय उद्देशासाठी होतो. आता मिश्रण नायलॉन 100% नायलॉनच म्हणून वापर होतो, दुसऱ्या कोणत्याही तंतूमध्ये मिसळत नाही. पण पॉलिस्टर नैसर्गिक सर्व प्रकारचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित तंतूमध्ये सहजपणे मिसळू शकतो, सहजपणे मिसळून जाते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनच्या बेलवर क्लिक करा. थँक्यू.